महाराष्ट्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचे नियम बदलले आहेत आणि या बदलामुळे काही कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर किमान 7,500 रुपये पेन्शन मिळू शकतं. हा व्हिडिओ सेव्ह करा, कारण हा नियम तुमच्यावर लागू होतो का नाही हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शेअर करा त्या व्यक्तीला जी गव्हर्नमेंट, जिल्हा परिषद, पंचायत समिती, एडेड स्कूल, कॉलेज किंवा ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये काम करते. आता सर्वात मोठा प्रश्न, पेन्शन किती मिळणार? 20 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण असेल तर शेवटच्या बेसिक पे आणि डीएच्या 50% पर्यंत पेन्शन मिळू शकते. 10 ते 20 वर्षे सेवा असेल तर त्यानुसार प्रोपोर्शनेट पेन्शन मिळू शकते आणि किमान पेन्शन 7,500 रुपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे. पण थांबा, इथेच एक अट आहे जी अनेकांना माहिती नाही. समजा तुम्ही एनपीएस मध्ये रिटायरमेंट वेळी कॉर्पसमधून लमसम रक्कम काढली तर त्या लमसम विड्रॉलच्या 60% रक्कम सरकारकडे जमा करावी लागू शकते. म्हणजे रिटायरमेंट वेळी मिळालेली संपूर्ण रक्कम तुमच्याकडे राहीलच असं नाही. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, एनपीएस मधून ॲन्युइटी घेतली असेल आणि त्यातून तुम्हाला पेन्शन मिळत असेल तर ती रक्कम आरएनपीएस अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शन मधून ऍडजस्ट केली जाऊ शकते. म्हणजे ही पूर्णपणे अतिरिक्त पेन्शन नाही. आता पुढचा फायदा, कर्मचाऱ्याच्या निधनानंतर फॅमिली पेन्शनची तरतूद आहे. तसंच रिटायरमेंट ग्रॅच्युटीचाही लाभ उपलब्ध आहे. पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही यापूर्वी एनपीएस कॉर्पस मधून काही रक्कम काढली असेल तर काही प्रकरणांमध्ये ती रक्कम 10% व्याजासह परत भरावी लागू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, हा पर्याय आपोआप लागू होणार नाही. एलिजिबल कर्मचारी असाल तर ठराविक मुदतीत ऑप्शन निवडावं लागणार आहे. म्हणून फक्त 7,000 रुपये पेन्शन किंवा 50% पेन्शन ऐकून निर्णय घेऊ नका, कारण हा विषय फक्त पेन्शनचा नाहीये. हा विषय पेन्शन, कॉर्पस, ॲन्युइटी, फॅमिली सिक्युरिटी आणि रिटायरमेंट प्लॅनिंगच्या संपूर्ण गणिताचा आहे. गॅरंटीड पेन्शन महत्त्वाची वाटते की मोठा रिटायरमेंट कॉर्पस? मला कमेंट करून सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर या संदर्भात मला मेसेज करा. आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स कॉन्टेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.